वर्षभर अगदी तशाच्या तसे राहणारे, अगदी परफेक्ट असे, अगदी छान कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी पांढरशुभ्र, अजिबात लाल वगैरे न पडता अगदी परफेक्ट असे आपले त्रुटी वगैरे न वापरता अगदी छान चिप्स म्हणजे वेफर्स कसे बनवायचे बटाट्याचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले वेफर्स हे तयार आहे. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे मी वजनाला 3 किलो बटाटे घेतले. आपल्या बटाट्यांचा आकारमान अगदी जास्ती लहान किंवा मोठे असे न घेता मध्यम आकाराचे मी बटाट्यांचा वापर करून आज चिप्स हे बनवणार आहे. तर इथे काय करायचं, बटाटे सर्वात प्रथम मी आणखी तिला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, जेणेकरून जी बटाट्यांची माती असेल ती पूर्णपणे निघून जाऊन अगदी स्वच्छ असे आपले बटाटे लगेचच आपण त्यांचं साल हे काढून घ्यायचं. साल काढताना एक काळजी घ्या, अगदी पूर्णपणे बटाट्याचं व्यवस्थित आपल्याला साल हे काढून घ्यायचं आहे. तर अगदी थोडंफार तरी साल राहिलं तर त्यामुळे काय होतं, आपले बटाटे लाल पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी काळजीपूर्वक आपल्याला ह्या पद्धतीने संपूर्ण बटाट्यांचं साल हे काढून घ्यायचे. साल काढून घेतल्यानंतर लगेचच बटाटे हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यामुळे काय असतं, आपले जे बटाटे असतात ते काळे किंवा लाल ते पडत नाही. तर इथे मी बटाट्यांचं संपूर्ण साल हे काढून घेतले. त्यानंतर लगेच काय करायचं, आपले जे बटाट्यांचं आपण साल काढून घेतलं होतं ते फेकून न देता आपल्याला त्यापासून आपल्याला फेस पॅक आपल्याला बनवायचं आहे. म्हणून त्याची पुढची प्रक्रिया मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. त्यानंतर काय करायचं, एक पसरट भांड्यामध्ये आपल्याला चिप्स बनवण्यासाठी म्हणजे वेफर्स बनवण्यासाठी इथे पसरट भांडं आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला वेफर्स व्यवस्थित करता येतील. तर वेफरच्या खिसणीने ह्या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये वेफर्स हे व्यवस्थित बनवून घ्यायचे. अशाच पद्धतीने अगदी मोकळ्या पाण्यामध्ये म्हणजे अगदी भरपूर अशा पाण्यामध्ये वेफर्स बनवा. त्यामुळे काय होतं, आपले जे वेफर्स असतात ना ते अगदी छान पांढरशुभ्र आणि ते काळे वगैरे न पडता अगदी परफेक्ट ते आपले ते तयार होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा, आपले जे वेफर्स आहे अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही, एकसारखे अगदी छान असे आपले वेफर्स हे तयार होतात. तर वेफर्स करताना एक काळजी घ्या, ज्यावेळेस आपण बटाटा ह्या पद्धतीने प्रेस करत खाली नेतो तर तो पूर्ण नेऊन पुन्हा आणखी उचलून तो वरती आणा. त्यामुळे काय होतं, एकसारखे आपले वेफर्स तयार होतात. नाही तर आपण काय करत अगदी पटपट पटपट अशा पद्धतीने करायला घेतलं तर त्यावेळेस काय होतं, तर आपले वेफर्स एका साईडने जाड आणि एका साईडने आपले वेफर्स अगदी बारीक असे होतात. म्हणून अगदी हळूवार व्यवस्थित अशा पद्धतीने आपण वेफर्स तयार करून घ्या. त्यामुळे काय होतं, एकसारखे अगदी छान आपले वेफर्स तयार होतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला आता संपूर्ण बटाट्यांचे वेफर्स तयार करून घ्यायचे. तर वेफर्स बनवताना पुन्हा आणखी एक काळजी घ्या, ज्यावेळेस आपला पूर्ण एक बटाट्याचे वेफर्स तयार झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या साईडला आपल्याला रात्रभर कोणत्या भांड्यामध्ये वेफर्स ठेवायचे ते भांड्यामध्ये अगदी भरपूर असं पाणी घ्या आणि त्यामध्ये लगेचच आपले हे जास्तीचे जे वेफर्स असतात ते आपण लगेचच त्या पाण्यामध्ये टाकून घ्या. त्यामुळे इथे जे आपले वेफर्स असतात ना ते व्यवस्थित ते आपल्याला पसरवता येतात आणि त्यामुळे अगदी छान आपले वेफर्स तयार होतात. तर तुम्ही बघा, मी इथे आता वेफर्स हे करून घेतले. त्यानंतर लगेचच आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये वेफर्स टाकून घेऊया. आपले वेफर्स किती त्यानुसार आपण अगदी मोकळं असं व्यवस्थित भांडं घ्या. का, जसजसं हे रात्री वेफर्स पाण्यामध्ये राहतात तसं त्यांचं थोडं आकारमान जास्त होतं आणि त्यामुळे आपल्याला जे भांडं असतं ते कमी देखील पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपले वेफर्स लाल होण्याची शक्यता असते. म्हणजे त्यांच्या वरतीपर्यंत आपल्याला व्यवस्थित पाणी हे पाहिजे. तर आपले वेफर झाल्यानंतर हे पाणी उरतं, हे पाणी फेकून न देता ह्यापासून आपण फेस पॅक कसं बनवायचं ते बघणार आहोत. ते नंतरून मी तुम्हाला सांगते. इथे बघा, मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. पुन्हा आणखी यामध्ये पाणी घालून आता पुन्हा आणखी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घे. यामुळे काय असतं, बटाट्याचा पूर्ण जो टार्च असतो तो निघून जातो आणि त्यामुळे आपले वेफर्स काळे होत नाही. अगदी छान पांढरशुभ्र, अजिबात तुटी वगैरे न घालता आपल्याला आता हे वेफर्स पाण्यामध्ये भिजून रात्रभर ठेवायचे. तर मी 7 ते 8 पाण्यानेच वेफर्स आधीच धुवून घेतलेले होते, म्हणून आपल्याला दुसऱ्या दिवशी अजिबात वेफर्स हे धुण्याची गरज भासत नाही. आपल्याला फक्त याच्यातलं पाणी हे नितळून घ्यायचे. तर जे वेफर्स होते ते आधी अगदी कमी दिसत होते, पण रात्रभर भिजवल्यामुळे पाण्यात राहिल्यामुळे त्यांचा आकारमान हा जास्ती होतो. तुम्ही बघा, जे वेफर्स असतात ते अगदी असे
रबरासारखे होऊन जातात आणि त्यामुळे जेवढं व्यवस्थित आपण पाण्यात भिजून आणि मोकळ्या भांड्यात ठेवून तेवढे छान ते वेपर्स तयार होतात. तर लगेचच आता आपण ह्या वेपर्स शिजून घेणार आहोत. याच्यातलं फक्त आपल्याला पाणी हे निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच एक मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण पाणी हे गरम करून घ्यायचं. पाणी हे अगदी उकळतं पाहिजे. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला वेपर्स हे शिजून घ्यायचे. गार पाण्यामध्ये वेपर्स टाकून घेऊ नका, त्यामुळे ते ओव्हर कुक होतात. म्हणून पाणी हे पहिलेच उकळी आणून घ्या. उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ, नेहमीपेक्षा थोडं जास्ती मीठ टाका, जेणेकरून आपल्या वेपर्सला व्यवस्थित चव येईल. तर मीठ घातल्यानंतर काय करायचं, त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच आपण आता ते वेपर्स यामध्ये टाकून घेऊया. यामुळे काय होतं, आपल्या वेपर्सला लगेच कुकिंग प्रोसेस चालू होते आणि त्यामुळे आपले वेपर्स एकसारखे अगदी छान तयार होतात. गार पाणी आपलं गरम होईपर्यंत आपलं जे कुकिंग प्रोसेस असते ती देखील चालू असते आणि त्यामुळे आपले वेपर्स चांगले होत नाही. म्हणून इथं मी पाणी हे उकळून घेतलं आहे. अगदी पाण्याच्या हिशोबाने आपल्याला यामध्ये आणि भांड्याच्या हिशोबाने यामध्ये आपल्याला वेपर्स टाकून घ्यायचे. अगदी जास्ती देखील आपल्याला म्हणजे प्रमाणात टाकायचं नाही. त्यामुळे काय होतं, शिजायला देखील वेपर्स वेळ घेतात आणि त्यामुळे काही वेपर्स जास्त शिजतात आणि काही वेपर्स कमी शिजतात. म्हणून 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला हे वेपर्स तयार करून घ्यायचे. तर आता मंद आचेवरती होते आपल्याला 3 ते 4 मिनिटभर यांना शिजून घ्यायचे. ज्या वेळेस आपले वेपर्स अगदी परफेक्ट असे शिजून म्हणजे वाफून तयार झाले, हे एक आपल्याला पद्धत आहे अशी समजून घेण्याची. तुम्ही बघा, जे वेपर्स आहेत ते तळाशी जाऊन बसलेत, म्हणजे आपले परफेक्ट असे आपले वेपर्स हे तयार झाले. जर वरती असतील तर अजून आपल्याला शिजलेले नाही हे गृहीत धरा. जसजसे ते शिजत जातात तसतसे ते तळाशी जाऊन बसतात. आपल्याला अगदी जास्ती ओव्हर कुकिंग करून घ्यायची नाही आहे. फक्त हलकेसे सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला यांना शिजून घ्यायचे. तर लगेचच आता आपण काय करणार आहोत, हे गरम पाण्यातनं वेपर्स काढून एका चाळणीमधनं काढून घेऊया. चाळणीमध्ये काढून घ्या, जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पटकन खाली निथळतं आणि त्यामुळे कुकिंग प्रोसेस लगेचच थांबते आणि आपले जे वेपर्स असतात ना ते अगदी छान तयार होतात. तर लगेचच आपण गरम पाण्यातनं काढून दुसऱ्या एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया. तर हे आपलं एक बॅच तयार झाली. त्यानंतर लगेचच याच पाण्यामध्ये आपण वेपर्स तयार करून घेणार आहोत, म्हणजे उकळून घेणार आहोत. त्याकरिता काय करायचं, फक्त आपल्याला यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या दुसऱ्या वेपर्सला व्यवस्थित चव येईल. तर मीठ घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे उरलेले वेपर्स आहेत ते देखील आपण आता याच पद्धतीने यांना शिजवून घेणार आहोत. तर मी वेपर्स हे टाकून घेतले. लगेच हे शिजेपर्यंत लगेचच आपण हे वेपर्स लगेच वाळवायला घालूया. तर वाळवण्यासाठी इथे मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे. तर अशा पद्धतीने कापड घेतल्यानंतर लगेचच काय करायचं, आता हे वेपर्स एक एक करून वेपर्स आपण ह्या पद्धतीने पसरून घ्यायची, पटकन लगेच पसरून घ्यायची. त्यामुळे काय होतं, कुकिंग प्रोसेस तर थांबतेच आणि ते एकसारखे अगदी व्यवस्थित ते तयार होतात. तर इथे मी आता हे संपूर्ण वेपर्स अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घेत आहे. आधी मी फॅनखाली त्यांना थोड्या वेळ वाळवून घेणार आहे, सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यांना उन्हात हे वाळवून घ्यायचं. तर माझा मुलगा देखील मला मदत करतो आहे वेपर्स पसरवण्यासाठी. त्याला देखील व्हिडिओमध्ये येण्यासाठी अगदी आतुर असतो तो. तर त्याकरिता तो मला मदत करतो आहे. तर तो देखील व्यवस्थित वेपर्स हे पसरून राहिला. तर याला आपण वेपर्सला एका प्लॅस्टिकच्या कागदावरती जरी पसरवलं तरी काही हरकत नाही. तर 2 दिवस मी अगदी कडकडीच्या उन्हामध्ये अगदी छान वेपर्स हे सुकवून घेतले. तुम्ही बघा, अगदी छान असे आपले जे वेपर्स आहे ते अगदी परफेक्ट पांढरे शुभ्र असे ते तयार झाले. जेवढे सुकलेले वेपर्स पांढरे दिसत आहेत तेवढेच तळल्यानंतर देखील अगदी अजिबात लाल वगैरे न होता अगदी छान पांढरं शुभ्र असे आपले वेपर्स हे दिसत आहेत. म्हणजे अगदी परफेक्ट त्रुटी वगैरे काही न वापरता अगदी सिंपल साध्या पद्धतीने फक्त 5 ते 6 पाण्याने अगदी स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्या. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही वेपर्स व्यवस्थित धुवून घ्या तेवढे ते अगदी पांढरं शुभ्र असे ते तयार होतात. म्हणून कधीही वेपर्स करताना फक्त एक काळजी घ्या, अगदी मोकळ्या पाण्यात त्यांना भिजवा आणि मोकळ्या पाण्यात अगदी असं धुवून घ्या. त्यामुळे त्याच्यातला टार्च निघतो आणि त्यामुळे आपले वेपर्स अगदी छान ते तयार होतात. अगदी परफेक्ट वर्षभर टिकणाऱ्या वाळवणीचे आपले वेपर्स हे
तयार आहे। वेफर्स तर आपले आता परफेक्ट असे ते तयार झाले। तर आपण वेफर्स तयार झाल्यानंतर पटपट लगेच काय करतो, आपण संपूर्ण जे पाणी किंवा काढलेलं साल लगेच फेकून देतो। पण आज आपण ते साल किंवा ते वेफर बनवताना उरलेलं पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही। त्यानंतर काय करायचं आहे ते, त्यानंतर त्याचा देखील आपण वापर करणार आहोत। सर्वात प्रथम सालचं आपण कशा पद्धतीने वापर करून घेऊ शकतो आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या ब्युटीसाठी। तर त्यासाठी काय करायचं, आपलं जे साल आहे ते अगदी स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते सालाला 2 ते 3 दिवस अगदी कडकडीत उन्हात वाळवून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने मिक्सरवरती त्याचं छान जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक आपल्याला पावडर त्याचं तयार करून घ्यायचं आहे। हे पावडर आपल्या शरीरासाठी म्हणजे आपल्या सौंदर्यासाठी अगदी भरपूर असं गुणकारी, अगदी उपयोग येणारा असा हे पावडर आहे। तर ज्या वेळेस आपल्याला याचा वापर करायचा आहे त्यावेळेस काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्याला कितपत लागणार आहे त्या अंदाजाने ते पावडर घ्या। त्या पावडरमध्ये आपण या पद्धतीने दूध घाला, त्याला व्यवस्थित मिक्स करा। तुम्ही यामध्ये मध, हळद, इतर आपल्या गरजेनुसार कुठलंही आपण काही वस्तू ॲड करायची असतील त्या देखील ॲड केलं तरी काही हरकत नाही। फक्त आपण दुधामध्ये देखील याचा वापर केला तरी काही हरकत नाही। ज्या जागेवरती आपल्या जास्ती टॅनिंग असेल म्हणजे काळा भाग झालेला असेल त्या भागाला फक्त छान याचा स्क्रब करा, त्यामुळे अगदी छान असं आपल्याला याचा रिझल्ट मिळेल। स्क्रब 2 ते 3 मिनटं करा, त्यानंतर धुवून टाका, त्यानंतर अगदी छान अशी आपली ग्लोईंग अशी आपली स्किन ही तयार होईल। तर त्यानंतर लगेच जे उरलेलं वेफर्स करताना पाणी असतं ते पाणी अजिबात फेकायचं नाही। ते पाण्याला काय करायचं, एका भांड्यात हे पाणी काढून घ्यायचं आणि जे टार्च असतो तो खाली बसून जातो आणि आपलं पाणी असतं ते वरती तरंगतं। ते पाण्याला काय करायचं, फेकून द्यायचं आणि उरलेला टार्च तो उन्हामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस सुकून घ्यायचा। सुकल्यानंतर त्याचं अगदी आपलं पीठ तयार होतं। त्या पिठामध्ये म्हणजे त्या टार्चमध्ये अँटीऑक्सिडंट असतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरतील जे डाग असतात, काळे डाग हातावरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती, त्यासाठी अगदी छान असा हा उपयोगी असा आपला पॅक हा तयार होतो। ज्याची स्किन जास्ती ऑइली असेल त्यासाठी तर अगदी 100% अगदी भरपूर असा उपयोगी देणारा हा असा बटाट्याचा टार्च असतो। नक्की तुम्ही याचा उपयोग करून बघा। तर इथे मी 2 दिवस सुकून घेतले तो टार्च। तुम्ही बघा अशा पद्धतीने आपलं नेहमीचं मैद्यासारखं पीठ हे तयार होतं। तर हे पीठ तयार करून घ्यायचं। हे पीठ आपण काय करणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला वापरत घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फेस पॅक तयार करायचं आहे, आपल्या डोळ्यांखालचं जे डाग असतात ते देखील याच्यातनं जातात। त्यानंतर साईडला मी आपल्याकडे जे मोसंबी असतात ते मोसंबीचं साल देखील मी सुकून त्याचं पावडर तयार करून घेतले। ते पावडर देखील आपल्या शरीरासाठी अगदी भरपूर असे वेगवेगळे प्रकारचे घटक आपल्याला त्यातून मिळत असतं, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान ग्लोईंग असा येत असतो, म्हणून त्याचा देखील मी वापर करते। इथे 1.5 चमचे मी आपल्या बटाट्याचा टार्च घेतला आहे, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग असतात ते पूर्णपणे चालले जातात। डोळ्याखालचे जे आपले सर्कल असतात ते देखील ह्यातनं अगदी छान कवर होतात। तर इथे मी हे घेतले, ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला आता मध म्हणजे हनी आपल्याला थोडंसं यात ॲड करायचं आहे। हे संपूर्ण तिघी इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं आपलं जसं क्रीम तयार होईल इतपत यामध्ये दूध घालून त्याला व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर बाहेर अगदी महागडी क्रीम वापरण्यापेक्षा ह्या पद्धतीने जर आपण बटाट्याचं उरलेला जे टार्चपासून जर आपण हे क्रीम फेस पॅक तयार केला तर अगदी छान असा याचा रिझल्ट मिळतो। नक्की तुम्ही याचा वापर करून बघा। यामध्ये ई विटॅमिनचे देखील आपण कॅप्सूल किंवा पुन्हा आणखी यामध्ये हळद वगैरे आपल्याला जे ॲड करायचं आहे ते चेहऱ्यावरती लावून 10 ते 15 मिनटं ठेवा आणि त्यानंतर चेहरा हा धुवून टाका।